आज मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा केक घरच्या घरी तेही कमी साहित्यामध्ये कसा तयार करायचा तर ते सांगणार आहे। विशेष म्हणजे हा केक एकदम मऊ लुसलुशीत तसेच एकदम जाळीदार असा बनतो। केक बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे एक भांडं प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर त्या भांड्यामध्ये मी मीठ घालून त्यामध्ये झाकण ठेवून आता हे प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे एक स्टीलचा डब्बा किंवा स्टीलचं पातेलं घेऊन त्यामध्ये थोडंसं तेल घालून आतल्या सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे व तसेच त्यामध्ये 1 ते 2 चमचे गव्हाचं पीठ घालून ते सुद्धा अशाच प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आणि उरलेलं जे शिल्लकचं पीठ आहे ना ते आता काढून टाकायचं। अशा प्रकारे आपला केक टी सुद्धा इथे तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं, त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून हे मिश्रण छान एकत्रित करून घ्यायचं। त्यानंतर एका चाळणीमधून हे छान असं गाळून घ्यायचं, म्हणजे केक छान असा 1 ते 2 वेळेस चाळणीने गाळून घेतल्यामुळे केक छान असा फुलतो। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मिल्क पावडर आणि चिमूटभर मीठ। आता हे सुद्धा यामध्ये एकत्रित करून घ्यायचं। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही घरगुती 2 ते 3 चमचे साय घालायची। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाव कप तेल किंवा तूप, तसेच पाव कप दही आणि अर्धा कप पिठी साखर। आता हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपण व्हॅनिला एसेन्स घालायचं किंवा वेलची पूड घालून घ्यायची आहे। हे व्यवस्थित एकत्रित करत असताना तुम्हाला इथे घ्यायचं आहे अर्धा कप दूध। तर दूध थोडं थोडं करून यामध्ये छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मला अर्धा कप दूध तसेच 2 ते 3 चमचे दूध वरती लागलेलं आहे। तुम्हाला जर लागलं तर तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं दूध यामध्ये वापर करू शकता। आता व्यवस्थित असे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। मिश्रण एकत्रित करत असताना मिश्रण छान असं फुललं की एकदम मस्त असे केकचं बॅटर तयार झालेलं आहे आणि तयार केलेलं केकचं बॅटर आपण ह्या स्टीलच्या डब्यामध्ये घालून घेणार आहोत। त्यानंतर आता हे बॅटर एका साईडला दिसल्यामुळे मी थोडंसं त्याला चमच्याने स्प्रेड करून घेत आहे आणि त्यावरती आता मी ते बदामचे काप घालणार आहे, म्हणजे पूर्णपणे रित्या आपल्याला हा केक एकदम पौष्टिक असा बनतो। आता आपल्याला हा डब्बा छान 1 ते 2 वेळेस टॅप करून घ्यायचा, म्हणजे यातले असलेले जे एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि त्यानंतर 40 ते 45 मिनिट एकदम कमी गॅसवरती आपण हा केक बेक करून घेणार आहोत। पूर्ण वेळ झाल्यानंतर जर तुम्ही चेक करून बघितलं तर एकदम व्यवस्थित असा हा केक बेक होतो। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही हा केक ह्या डब्यामधून बाहेर काढायचा आहे, म्हणजे अजिबात हा कुठेही चिटकत नाही आणि तुटत सुद्धा नाही। तर एकदम चविष्ट पौष्टिक असा हा केक आपला इथं तयार झालेला आहे। खायला खूप छान असा लागतो, त्यामुळे एकदा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल। त्यामुळे कमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।